नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. गुरुवारी 7 मे 2026 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्याने भरधाव वेगात निघालेल्या कंटेनर चालकाला अचानक पेट आली. त्यानंतर हा कंटेनर रस्त्यालगत 6 मोटारींना धडकला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. याबाबत स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तळेगाव बाजूकडून निघालेला कंटेनर चाकणमधील माणिक चौक ओलांडून पुढे येत असताना अचानक या कंटेनर चालकाला फिट आली. त्यानंतर विशाल गार्डन येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर रस्त्याच्या लगत पार्क केलेल्या BMW सह महागड्या मोटारींवर हा कंटेनर येऊन आदळला. फिट आलेल्या कंटेनर चालकास रुग्णालयात हलवण्यात आले. या मोटारी पार्क करून वेगवेगळ्या कामांसाठी दुय्यम निबंधक कार्यालय व अन्य ठिकाणी मोटारमधील लोक गेलेले असल्यानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मात्र कंटेनरच्या धडकेत आणखी एका घटनेने चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील 2 दिवसांत चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड वाहनांचे 2 भीषण अपघात झाले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्या 2 अपघातात जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हरला पुढे दवाखान्यात झालं का? फिट आलं. हां, फिट आली. दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 2 सराई चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 36 लाख रुपये किमतीच्या 24 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 80 किलोमीटरच्या CCTV फुटेजमुळे चोरटे गळाला लागले आहेत. तपास पथकाने महाळुंगे ते जुन्नर या मार्गावरील तब्बल 80 किलोमीटर अंतरावरील CCTV फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. यश सुनील हांडे वयवर्ष 19, राहणार पिंपळगाव सौदा तालुका जुन्नर व किरण संभाजी जाधव वयवर्ष 26, राहणार टिकेकरवाडी तालुका जुन्नर अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींनी पुणे, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर या परिसरातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने रॉयल एनफील्ड क्लासिक 350cc बुलेट, यमाहा R15, पल्सर 220 आणि शाईन यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरात उघडकीस आली आहे. पोटच्या 2 लहान मुलांचा वडिलांनीच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या क्रूर अशा कृत्यात 3.5 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण 5 वर्षांचा मुलगा मृत्यूच्या दारातून सुदैवाने बचावला आहे. आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बाप सागर सदाशिव शिंदे याला चाकण तालुका खेड येथे येऊन एका टपरीवर बसलेला असताना बेड्या ठोकल्या आहेत. मुलांचे गळे दाबल्यानंतर त्याला वाटले दोन्ही मुलं मेली म्हणून त्यांचे मृतदेह जंगलात टाकून तो निघाला, पण मुलीचा मृत्यू झाला होता तर मुलगा हा जिवंत होता हे त्याला समजलेच नाही. आरोपी सागर शिंदे याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याला 2 मुलं आहेत, त्यात 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. ते दोघेही त्याच्याकडेच राहतात. मंगळवारी सकाळी तो आपल्या दोन्ही मुलांना फिरायला नेतो असे सांगून घरातून बाहेर पडला. पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना त्याने आळेखिंड येथील निर्जन जंगल परिसरात गाडी थांबवली. तिथे त्याने हर्षदा वयवर्ष 3.5 आणि आर्यन वयवर्ष 5 या दोघांचाही गळा आवळून त्यांना जंगलात फेकून दिले. त्यानंतर तो तेथून पळून गेला. बुधवारी सकाळी 5 वर्षाचा आर्यन शुद्धीवर आला. जखमी अवस्थेत तो रडत रडत रस्त्यावर आला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस तो पडला. ग्रामस्थांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने आळेफाटा पोलिसांना पाचारण केले. आर्यनकडे पोलिसांनी चौकशी केली. त्याने झालेला सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. वडिलांनी आपल्याला बाहेर आणल्याचं त्याने सांगितलं, पण त्याची छोटी बहीण त्याच्या सोबत नव्हती. ती कुठे आहे त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. शिवाय त्यांच्या बापाचाही शोध पोलीस घेत होते. आर्यनने दाखवलेल्या धैर्यामुळे पोलिसांनी आरोपी पित्याचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत आरोपी हा चाकण परिसरात असल्याचं शोधून काढलं. तो एका टपरीवर निवांत बसला होता. त्याला कसलाही पश्चाताप नव्हता. तिथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपण दोन्ही मुलांना ठार केलं असल्याचं त्यानं सांगितलं. आपला मुलगा जिवंत आहे हे देखील त्याला माहिती नव्हतं. मुलीला कुठे मारलं आहे हे त्यानं सांगितलं. पोलीस त्यावेळी घटनास्थळी गेले. तिथून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बनावट सोने तारण कर्जाद्वारे आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेची 11 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली. बाळू अर्जुन पवार, राहणार चरोली खुर्द, तालुका खेड असे या फरार व्यवस्थापकाचे नाव असून त्याला बुधवारी रात्री पुण्यातील टिंगरेनगर भागातून ताब्यात घेण्यात आले. आळंदी येथील इंद्रायणी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही महिला सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करत होती. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात आली. संबंधित महिला नवीन पुलावरील लाईट पोलजवळ उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना उद्देशून अश्लील हावभाव आणि शब्दांचा वापर करत होती. यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मागील 2 दिवसांपासून खेड तालुक्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामान अनुभवण्यास मिळत आहे. अनेक भागात पावसाचे चकवा दिलाय. मात्र पश्चिम भागातील आंबोली आणि परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी 7 मे 2026 रोजी दमदार हजेरी लावल्याचे स्थानिकांनी कळवले. वादळी पावसामुळे पश्चिम भागातील आंबोली येथील गाय माळवाडी येथील लाईटचे पोल उन्मळून पडले असल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले. चाकण व परिसरात किंचितसा पावसाच्या थेंबाचा शिडकाव झालाय. मात्र प्रत्यक्षात मान्सूनपूर्व पावसाने मात्र गेल्या 2 दिवसांपासून या भागाला ढगाळ हवामान होऊनही संपूर्ण परिसराला चकवा दिलाय. खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील किरण बबन शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार करून आपणास ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे कळवले. 6 मे 2026 रोजी रात्री खून करण्याच्या उद्देशाने मला गाडीखाली चिरडून मारण्याचा भयंकर प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये मी जखमी झालो असून दैव बलवान म्हणून माझा जीव वाचला. जाणीवपूर्वक आणि अत्यंत क्रूरपणे माझ्या अंगावर गाडी घातल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले. खेड तालुक्यातील अग्रगण्य म्हणून लौकिक असलेल्या चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या आळंदी शाखा क्रमांक 4चा उद्घाटन समारंभ गुरुवारी 7 मे 2026 रोजी संपन्न झाला. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या आळंदी शाखेचा उद्घाटन समारंभ आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या शुभ हस्ते तसेच चाकण नगर परिषदेचे नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. नेरळ, वांद्रे, शिरोली, पाबळ, शिरूर, चौपदरी महामार्गास राज्य शासनाची मंजुरी. मुंबई पुणे वाहतूक कोंडी कमी करून मराठवाडा, अहमदनगर व पुणे जिल्ह्याला मुंबई आर्थिक केंद्राशी जलद जोडणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नेरळ, वांद्रे, शिरोली, पाबळ, शिरूर, चौपदरी महामार्ग प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प खासगीकरण तत्वावर राबवण्यात येणार असून या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 7 मे 2026 रोजी जारी करण्यात आलाय. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मंजुरीसाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सातत्याने सभागृहात आवाज उठवला होता. तसेच राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला गती दिली. शासनाने अखेर या महामार्गास मंजुरी दिल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली आहे. सदर महामार्ग रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून सुरू होऊन वांद्रे, शिरोली, पाबळ मार्गे पुणे अहमदनगर रस्त्यावरील शिरूर येथे संपणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 233.795 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच शिरूर, चाकण, तळेगाव व उरण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः चाकण, तळेगाव, शिरूर व उरण या औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार असून उद्योग क्षेत्रासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी सक्षम मार्ग उपलब्ध झाल्याने वेळ, इंधन व वाहतूक खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच मराठवाडा व अहमदनगर भागातून मुंबईकडे जाणारी वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. खेड तालुक्यात रासे येथे शासकीय गायरान जमिनीवर 2 एकर जागा मिळवून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हॅबिटॅट सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून तब्बल 52 ठाकर कुटुंबांसाठी घरे उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पाची पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी तसेच सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेश नाना आरगडे आदींनी गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी भेट देऊन पाहणी केली. खेड तालुक्यातील होलेवाडी गावात 2 नवीन प्रकारच्या चिमण्या आढळून आल्याचे स्थानिक कार्यकर्ते शुभम टावरे यांनी कळवले आहे. खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार. महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत. शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वेळेवर वीज बिले मिळत नाहीत.
ज्यांना बिले दिली जातात त्यातील अनेकांना वाढीव लाखोंच्या घरात वीज बिल देयक येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यातच महावितरणचे अधिकारी ठेकेदारांच्या तालावर नाचत अनेक उपद्व्याप करत असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी देखील महावितरणच्या मीटरचा लाखो रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठीच परस्पर अपहार करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण येथील वीज मंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्यासह कंपनीचा मालक अशा एकूण 4 गुन्हा दाखल झाला होता. काही ठेकेदारांवर चाकण पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण भागात महावितरणचा तुघलकी कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. वीज बिलांचे वितरण करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगाराने मीटर बदलून व बिल कमी करून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागरिकांची लूट सुरूच असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. MIDC भागात अनेक ठिकाणी अर्थपूर्ण तडजोडी करून एक्सप्रेस फीडर मधून काही बड्या मंडळींना वीज जोडण्या परस्पर दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी पदावर असल्याने सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार होत असल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत. वीज बिले न भरल्यास अधिकाऱ्यांच्या व मनमानी विरोधात ग्राहक संतप्त झाले आहेत. महावितरणच्या काही अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार थेट पोलिसात गुन्हे दाखल होऊन चव्हाट्यावर येत असताना देखील त्यांच्या कार्यशैलीत काहीही बदल होत नसल्याचा सामान्य वीज ग्राहकांचा आरोप आहे. महावितरणच्या मीटर लाखो रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर अपहार करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण येथील वीज मंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्यांसह एका खासगी कंपनीचा मालक अशा एकूण 4 काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तसेच महावितरण कंपनीला न कळवता परस्पर वीज वाहिन्यांना केबल जोडून 2 ठिकाणी वीज कनेक्शन घेण्यात आल्याचा प्रकार चाकण भागात उघडकीस आला होता. महावितरणच्याच एका ठेकेदारावर चाकण पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भ्रष्टाचारात अडकलेला एका बडा अधिकारी नुकताच निलंबित झाला आहे. चाकणमधील कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेले एक्सप्रेस फीडर परस्पर अन्य लोकांना देण्यात आले. त्यामुळे कंपन्यांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष कशा होतील असा प्रश्न आता निर्माण होत आहे. MIDC चाकण फेज 2 मधील सार्वजनिक वाहतूक समस्यांबाबत बैठक. MIDC चाकण औद्योगिक वसाहतीच्या फेज 2 मधील कामगारांना अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे कामावर ये-जा करताना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड PMPMLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुधवार 6 मे 2026 रोजी बैठक आयोजित केली होती. फेज 2 मधील बस जोडणीतील सध्याच्या त्रुटीचे मूल्यांकन, नवीन मार्गांचा शोध, शिफ्टच्या वेळेत बस फेऱ्या वाढवणे आणि औद्योगिक कामगारांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारणे यावर चर्चेत भर देण्यात आलाय. कामगारांची गतिशीलता आणि औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीची तातडीची गरज असल्याचे फेडरेशनने अधोरेखित केल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल यांनी सांगितले. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार आपल्या भाडेकरूंची माहिती त्वरित आयुक्तालयाच्या वेबसाईटवर भरा, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी कुरुडी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये कुरुडी परिसरातील रूम मालकांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. एक क्रमप्राप्त आहे. कशा करता जे फायदे काय, तोटे काय, नुकसान काय, अडचणी काय, याच्यासाठी याचा परिसंवाद किंवा चर्चासत्र व्हावं असं मला अपेक्षित होतं. पण मी या ठिकाणी पदभार घेतल्यानंतर डिसेंबर 15ला मी पदभार घेतला दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनचा. तेव्हा मला जाणवलं की या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कुरुळी, मोई, निगोजे, हराबवाडी, म्हाळुंगे ही औद्योगिक MIDC मधील प्रमुख गावे आहेत. या गावामध्ये गावच्या लोकसंख्येपेक्षा काही ठिकाणी 10 पट, काही ठिकाणी 20 पट, काही ठिकाणी 30 पट अशी परप्रांतीय भाडेकरूंची संख्या आहे. आणि बऱ्यापैकी गावच्या ग्रामस्थांचं उत्पन्न स्रोत पण बऱ्यापैकी भाडेकरूंच आहे. आता आपला जे या ठिकाणी भारतातील सर्वश्रुत
भारतातील अग्रगण्य असं MIDC क्षेत्र आहे. त्यामुळे त्यातले तुम्ही 5 गावाचे आहेत, हे माझ्या हद्दीमध्ये आहेत. बाकीचे तर मी पुढे म्हणजे जी 5 गावाचे आहेत, ह्यामध्ये एकंदर मी गुन्ह्यांचा आढावा घेतला किंवा बाकी बऱ्याच प्रकारचं सगळं भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती माहिती घेतली असता भाडेकरूचं वर्चस्व जास्त आहे. म्हणून ग्रामस्थ त्याबाबत सजग दिसत नाही. तर ह्यामध्ये काय झालेलं आहे की ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे, जागा आमची, बांधल्या आम्ही, खोल्या आम्ही बांधल्या, बिल्डिंग आम्ही बांधली, भाडं आम्ही घेतोय, पोलीस कुठून मध्ये आला? याचा काय संबंध? भाडं देणारा आम्हाला भाडं देतोय, आम्ही त्याला सुविधा देतोय, पोलिसांचा काय संबंध यामध्ये आला? हे का आम्हाला त्रास देत आहे? बरोबर आहे का? साहजिकच कॉमन प्रश्न आहे. यात पोलिसांचा काय, आम्ही काय गुन्हा केला? आम्ही भाडं घेतलेलं, आम्ही रूम बांधलेली, आमच्या जागेत रूम बांधले, आमच्या जागेत बिल्डिंग बांधली. तिच्यामध्ये एक आदेश काढला का ते परप्रांती येतात, गुन्हे करतात. याच्यावर अजून एक मला विषय माहिती सांगायची आहे. 3 गुन्हे दाखल गेले. आता आपल्या 3 ते 4 बांगलादेशी पकडले, मालकांच्याच ग्राममध्ये राहिलेले, मालकांना माहितीच नाही. सेम काय आले, काय आले काय माहिती. अलग अलग वेळेला पकडले, एका घरात एक असं. परत तुम्हाला आता आणखी माहित नसेल की मालकामध्ये आपण टेररशी पकडला, उल्फावादी होता तो तिकडे असा तोही पकडला. बरं, ह्यांना धारा कोण देतोय? ते तुमचं 3,000-4,000चं भाडं, तुम्हाला मिळणारं 3,000-4,000चं भाडं. तुम्ही जेव्हा ते भाडं मिळतं तेव्हा तुम्ही विचारी होऊन जाता. तुमचा विचार फक्त मला मिळणारा इन्कम, माझी काहीच जबाबदारी नाही असा तुमचा सर्वांचा समज. तुम्ही तर सर्वप्रथम तुम्ही एक विचार केला पाहिजे, तुम्ही भारताचे नागरिक आहात. भारत देशाचं संरक्षण करणं तुमचं काम आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, त्याचं संरक्षण करणं तुमचं काम आहे. तुम्ही प्रोढी ग्रामपंचायतीचे पुणे जिल्ह्याचे सदस्य आहात, तुम्ही प्रोढी गावचे सदस्य आहात. या सगळ्यांचं संरक्षण करणं तुमची प्राथमिक जबाबदारी. तुम्ही झोपवून ठेवताय, तुम्हाला ठेवायला, भाडेकरू ठेवायला कुठेही शासनाने बंदी नाही, कुठलाही नियम नाही. फक्त एकच नियम केलेला आहे, जो भाडेकरू तुम्ही ठेवाल त्याची परिपूर्ण माहिती द्या. कारण तो गुन्हेगार असू शकतो, टेररिस्ट असू शकतो, परप्रांतीय असू शकतो, तो कुठल्याही उद्देशाने येऊ शकतो. तुम्हाला मुंबईचा कॉम्प्लेक्स माहिती आहे, तुम्हाला मध्ये पुणे टेररिस्ट संघटना माहिती आहे, हे कुठून कुठे आले, पुण्यात कसे आले, पुण्यातून. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.